बीडच्या विद्यार्थिनी विनयभंग प्रकरणात धनंजय मुंडेंचे आमदार संदीप क्षीरसागरांवर आरोप। आरोपींसोबत क्षीरसागरांचे घनिष्ठ संबंध असल्याचा दावा। नाराज भास्कर जाधवांची विधिमंडळ परिसरात माध्यमांना टाळत पळापळ। विरोधी पक्षनेते पदावरून मुख्यमंत्री फडणवीसांचे जाधवांना चिमटे। कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। संजय पवारांचा उपनेतेपदाचा राजीनामा। पदाधिकारी निवडीत विश्वासात न घेतल्याचा आरोप। हिंदी भाषेचा GR रद्द झाल्यानंतर आता ठाकरे बंधू एकत्र जल्लोष करणार। 5 जुलैला मराठी एकजुटीचा विजयोत्सव। तर मेळाव्याचं ठिकाण लवकरच कळवू, राज ठाकरेंची माहिती। कोणतीही समिती नेमा, पण हिंदीची सक्ती नकोच, राज ठाकरेंनी सरकारला ठणकावलं। नागपूर हिंसाचार प्रकरणातील 80 आरोपींना जामीन मंजूर। मुख्य आरोपी फहीम खान मात्र गजाआड। संभाजीनगरमधील बालसुधार गृहातून 9 अल्पवयीन मुलींचं पलायन। पलायन करणाऱ्या मुलींकडनं दामिनी पथकावर दगडफेक। पलायन करतानाचा व्हिडिओ समोर। पुण्यात जलसंधारण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर घेतलं ऑइल। अधिकारी आणि ठेकेदारांवर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागली। सेवा शुल्कात 200 रुपयांची वाढ। महागाईमुळे डबेवाला असोसिएशनचा निर्णय। त्र्यंबकेश्वरला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबक नगरीच्या सर्वांगीण विकासाला मिळणार चालना।